विधिमंडळाचं अधिवेशन संपलं आहे आणि शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। मुख्यमंत्र्यांनी जनसुरक्षा कायद्यावरून डावे आणि कडवे डावे कोण हे समजावून सांगितलं। त्यावर उद्धव ठाकरे यांनी विधान भवनामध्ये हाणामारी करणारे कडवे डावे होते की कडवे उजवे असं म्हणत फडणवीसांना डिवचलंय। पाहूयात एक रिपोर्ट। डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे। जनसुरक्षा कायद्यावरून डाव्या आणि कडव्या डाव्यांची व्याख्या मुख्यमंत्री करत होते, पण उद्धव ठाकरेंनी विधान भवनातल्या हाणामारीवरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय। हाणामारी करणारे कडवे डावे होते की कडवे उजवे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलाय। कडवे डावे म्हणजे लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट, त्यामुळे डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे। अराजक तयार करण्याचा जे प्रयत्न करतायत अशा संघटनांना बॅन करणे आणि मग बॅन संघटनेचं जो काम करतोय त्याच्यावर कारवाई करण्याकरता या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीला अरेस्ट करताच येत नाही। कडवे डावे मग काल मारामारी केली ते कोण होते? कडवे डावे होते, कडवे उजवे होते, कडवे वरचे होते, कडवे खालचे होते का कडवे मधले होते? विधिमंडळामध्ये मारामारी करणारे कोण होते? जिथे कायदे मंडळ बसतं त्या विधिमंडळात एवढं म्हणजे कायद्याला आव्हान देणारं कृत्य करणारे हे कोणत्या बाजूचे होते? मग त्यांच्यावरती कारवाई तुम्ही नुसतं थातूरमातूर म्हणून करणार? तर ह्या कडव्या डाव्या आणि कडव्या उजव्या असं मी काय म्हणत नाही, तुम्ही देशद्रोही म्हणा। अधिवेशन सुरू होताच आधी शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारलं। त्यानंतर शिंदेचेच मंत्री शिरसाट यांचा नोटांच्या बॅगवाला व्हिडिओ व्हायरल झाला। आणि अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधीच विधान भवनात हाणामारी झाली। त्यावरून मुख्यमंत्र्यांनीही अधिवेशनातल्या घटनांमुळे मनात वेदना असल्याचं म्हटलंय। अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्याकरता ज्यावेळेस मी उभा आहे त्यावेळी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेदना आहे। अशा या विधानसभेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे। पण या ठिकाणी जर विचारातून चर्चेतून संदेश जाण्याच्या ऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे। मी याला सत्तेचं राजकारण म्हणतोय, सत्तेचा आलेला माज आहे। मग कुठे बॉक्सिंग होते, कुठे नवीन एक गँग आलेली आहे, चड्डी बनियन गँग, तिचे प्रताप आपण पाहतो आहोत, उघडलेले खोके बघतो आहोत। त्याच्यानंतर काल विधिमंडळाच्या आवारात झालेली हाणामारी आपण पाहिली। एकूणच संपूर्ण देशात महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालावी लागेल अशी ही काही दिवसातली मालिका होती घटनांची। तर विधान भवनात टोळी युद्ध आणि गँगवॉर सुरू झाल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। तसंच जितेंद्र आव्हाडांचा खून करण्यासाठी हल्लेखोर आले होते असा गंभीर आरोप राऊत यांनी केलाय। टोळी युद्ध आहे, गँगवॉर आहे। काल मोकाचे आरोपी जर तुमच्या दालनापर्यंत पोहोचलेले आहेत ते कोण आहेत ही नावं तुम्हाला माहिती आहेत? काय कारवाई केली तुम्ही? काल ते विधिमंडळाच्या आवारात होते, हत्यार बंद होते आणि त्यांना आमदाराचा खूनच करायचा होता हे तुम्हाला मी आत्ता सांगतो। विधान भवनाच्या परिसरात हाणामारीची घटना घडल्यानंतर रात्री 1 वाजताच्या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलन केलं। मारहाण झालेला कार्यकर्ता नितीन देशमुखला सोडून देतो असं विधानसभेचे अध्यक्ष आणि सचिवांनी सांगितलं, पण अटक करून पोलीस स्टेशनला का नेत आहात असं म्हणत आव्हाडांनी आंदोलन केलं। आणि इतकंच नाही तर कार्यकर्त्याला घेऊन जाणाऱ्या पोलिसांची गाडी अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यानंतर काही कार्यकर्त्यांची धरपकड करून पोलिसांनी आव्हाडांना बाजूला केलं। तर मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता सर्जेराव टकलेला पोलिसांनी तंबाखू दिल्याचा आरोप आव्हाड यांनी केला। हे पोलीस आरोपींना
तंबाखू मळून देतात. तो यांच्या चिमटीतनं तंबाखू हा तोंडात टाकतोय. चव्हाण नावाचा कोणतरी या पोलिसा, म्हणजे हे पोलीस नाही, करा त्याला सस्पेंड हिंमत असेल तर. मकोकाचा आरोपी, इथला आरोपी, त्याला तुम्ही तंबाखू देता. मारहाण सुरू होण्याच्या आधीचाही व्हिडिओ आता समोर आला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पडळकर एका बाजूला उभे होते आणि दुसऱ्या बाजूला आव्हाड आहेत. आव्हाड काही सेकंद थांबले आणि पुढे निघाले. तिथंच पडळकरांसोबत मारहाण करणारा त्यांचा कार्यकर्ता सर्जेराव टकले आहे. आव्हाड निघून जाताच पडळकर कुणाला तरी खुणावतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी त्यांच्या पीएनं पडळकरांचा हात धरत रोखलं आणि कार्यकर्ता टकले पुढे गेला आणि काही हल्लेखोरांसह आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर 5 जण तुटून पडले. इथनं एक आला असता, इथनं एक आला असता, इथनं एक आला असता, मारामारी झाली असती, गोष्ट वेगळी. 5 जण एकत्र उभे आहेत. संबंधित आमदार आहेत तिथे उभा आहे आणि तो खुणवतो. नंतर ते 5 जण मारतात. हे खूप बोलत आहे. तुम्ही तिथे उभा होता, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला अडवू शकला असता, पण तुम्ही तिथे का गेला नाही कार्यकर्त्याला अडवायला? ठीक आहे. मारणारे आणि मार खाणारे अशा दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे आणि 5-6 जणांना सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अक्षय मंकानीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.